ट्युशनला जात होत्या दोन मुली, तरुणांनी पकडून असं. जळगावातील महाराष्ट्राला हादरवणारी घटना. मुलांना मुलींना ट्युशनला जाणं, शिकण्यासाठी घराबाहेर पडणं हे प्रत्येक आईवडिलांसाठी सुरक्षित वाटणारं असतं, म्हणून पालक स्वतःहून मुलांना बाहेर पाठवतात. पण जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात आजची सकाळ वेगळीच होती. नेहमीसारखीच गडबड, नेहमीसारखीच शांतता आणि त्यात शांततेत एक भयावह घटना समोर आली. साक्री गावात दोन अल्पवयीन मुली इयत्ता 9वीत शिकणाऱ्या नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडल्या. आईनं डब्बा हातात दिला, वडिलांनी अभ्यास नीट कर असं सांगितलं. घराच्या ओट्यावरून त्या दोघी हसत खेळत निघाल्या. पुस्तक हातात, मनात अभ्यास, डोळ्यात स्वप्न, परीक्षेचे विचार, भविष्यात काहीतरी मोठं करायचं अशाच साध्या सोप्या भावना मनात ठेवून त्या पुढे चालत होत्या. कोणालाही कल्पना नव्हती की पुढच्या क्षणी त्यांचं आयुष्य कायमचं बदलून जाणार आहे. गावालगतचा रस्ता, शेताकडून जाणारी पायवाट, नेहमीचीच वाट, दररोजचीच, जिथून अनेक जण ये जा करतात. मुली बोलत बोलत पुढे चालल्या होत्या आणि तेवढ्याच क्षणात सगळं बदललं. कुठून तरी एक तरुण पुढे आला, दबा धरून बसलेला, कोणालाही संशय न येईल असा. जणू काही तो आधीपासूनच त्यांची वाट पाहत होता. पुढच्या काही सेकंदात काय घडलं हे सांगणंही अंगावर काटा आणणारं आहे. त्या तरुणानं अचानक दोन्ही मुलींना पकडलं. मुलींना काही कळायच्या आत त्यांना जबरदस्तीने ओढत नेण्यात आलं. त्या दोघींनी आरडाओरडा केला, घाबरून किंचाळल्या, सुटण्यासाठी झगडल्या, मदतीसाठी ओरडल्या, पण तो थांबला नाही. त्या वाटेच्या शेवटी होती एक विहीर, शेतालगतची जुनी विहीर, गावकऱ्यांना माहीत असलेली, आणि इथेच घडला तो क्षण ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्या तरुणानं त्या दोन अल्पवयीन मुलींना थेट विहिरीत ढकलून दिलं. क्षणभरासाठी सगळं शांत झालं. मग किंचाळण्याचा आवाज, पाण्यातून मदतीसाठी केलेला आक्रोश, जीवासाठी झगडण्याचा तो भयावह आवाज, तो आवाज शेतात काम करणाऱ्या काही ग्रामस्थांच्या कानावर पडला. ते थांबले, कान देऊन ऐकलं आणि क्षणाचाही विचार न करता धावत सुटले. जसे जसे लोक जमा होत गेले तसं तसं सत्य समोर येत गेलं. विहिरीत दोन मुली जीवासाठी झगडत होत्या. क्षणाचाही विलंब न करता ग्रामस्थांनी दोरखंड आणले, शिडी आणली आणि जीवाच्या आकांताने बचावकार्य सुरू केलं. पाणी असल्यामुळे परिस्थिती गंभीर होती. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. सगळ्यांच्या तोंडातून एकच शब्द, लवकर लवकर. या सगळ्या गोंधळात घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. भुसावळ पोलिसांपर्यंत ही धक्कादायक बातमी पोहोचली आणि पोलिसांनी तात्काळ हालचाल केली. तोपर्यंत ग्रामस्थांच्या प्रयत्नांनी दोन्ही मुलींना विहिरीतून बाहेर काढण्यात आलं. तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार केले. मात्र इथेच सर्वांच्या काळजाला चटका देणारी बाब समोर आली. उपचारादरम्यान दोन्ही अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही माहिती समजताच संपूर्ण साक्री गावावर शोककळा पसरली. आईवडिलांचा आक्रोश पाहावला जात नव्हता. क्षणभरात घराघरात हळहळ पसरली. दरम्यान पोलिसांनी या घटनेमागच्या संशयित तरुणाला ताब्यात घेतलं. गावातीलच तरुण, नाव रोहन चौधरी. हा तरुण नेमका कोण होता? त्याने असं विकृत पाऊल का उचललं? हा जुना वाद होता का? एकतर्फी प्रेम होतं का? की काही मानसिक विकृती? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम आता पोलीस तपास करीत आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की ही घटना काल्पनिक नाही, ही अफवा नाही, ही चित्रपटातील कथा नाही. ही जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात साक्री गावात घडलेली खरी घटना आहे. ट्युशनला जाणाऱ्या दोन निष्पाप मुलींचा असा अंत होईल याची कुणालाही कल्पना नव्हती. भर दिवसा विहिरीत ढकलून दोन अल्पवयीन जीव गमावल्याची ही संतापजनक आणि काळजाला हादरवणारी घटना, ज्याने फक्त एक गाव नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकलाय. आणि आजही हा प्रश्न कित्येक पालकांच्या मनात आहे की मुलांना घराबाहेर पाठवणं खरंच सुरक्षित आहे का?